नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहिनी नामदार आज या ठिकाणी इयत्ता 12वीचे अर्थशास्त्र या विषयातील नवीन टॉपिक घेऊन आली आहे. नवीन टॉपिक आहे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. पहिले प्रकरण सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. यामधील हा नवीन टॉपिक आहे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. या ठिकाणी आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय हे अभ्यासलेले आहे. ज्या शास्त्रामध्ये किंवा अर्थशास्त्रातील ज्या भागामध्ये अर्थशास्त्राचा संपूर्ण कार्यपद्धतीचा अभ्यास केला जातो, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास ज्या ठिकाणी केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र असे म्हटले जाते. या ठिकाणी आपण कार्ल शॅपिरो यांची व्याख्या पाहिलेली आहे. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. या ठिकाणी या स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण पाहूयात स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. कारण की स्थूल म्हणजे समग्र, एकक म्हणजे एकूण अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वृद्धी किती आहे, आर्थिक विकास किती आहेत, भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे, त्या ठिकाणी भारतातील जे चलन आहे त्याची स्थिती काय आहेत, वेगवेगळ्या आर्थिक समस्या काय आहेत, या सगळ्या समग्र घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता याची वैशिष्ट्ये पाहूयात. पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. समग्र म्हणजे एकूण. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असते. कारण की संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये सर्व आर्थिक घटकांचा या शाखेमध्ये समावेश होत असतो. मग सर्व आर्थिक समस्या किंवा सर्व आर्थिक घटक किंवा सर्व आर्थिक संकल्पना कोणकोणत्या आहेत, त्या देशाचे उदाहरणार्थ आपण भारत घेऊया. मग भारताची अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय रोजगार म्हणजेच एकूण रोजगार, एकूण उत्पादन आणि मग सर्व वस्तू आणि सेवा यांच्या किमतीची सरासरी, एकूण जेवढी भारतामध्ये लोकसंख्या आहेत, उदाहरणार्थ 137 कोटीच्या जवळपास किंवा त्याच्यापेक्षा थोडी जास्त, त्यांची मागणी किती आहे, एकूण पुरवठा, एकूण गुंतवणूक, या सगळ्या लोकांची बचत किती आहेत, मग भारतीय अर्थव्यवस्थेतील व्यापार चक्र कसे आहेत, तेजी किती आहे, मंदी आहे का, भाववाढ किती आहेत, भावघाट कशी आहेत, अशा सगळ्या घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण एकूण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. तर या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये काय माहिती दिलेली आहे, स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्रे इत्यादी. त्यानंतर दुसरा जो त्या ठिकाणी घटक आहे किंवा दुसरे वैशिष्ट्य जे आहे ते आहे उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत म्हणून देखील ओळखले जाते. जसे सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जाते, तसे स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणून ओळखले जाते. स्थूल अर्थशास्त्र हे एकूण उत्पन्नाच्या संकल्पनेशी निगडीत आहेत. कारण की स्थूल अर्थशास्त्रामध्ये एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, मग त्या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप कशी होते, मग त्याचा सामाजिक लेखांकन केले जाते, त्याविषयी देखील अभ्यास केला जातो. या ठिकाणी सामाजिक आणि पर्यावरणीय परिणाम भागधारकांना या ठिकाणी मोजले जाते, त्यांचे परीक्षण केले जाते, त्यांना अहवाल देण्याची प्रक्रिया केली जाते. हे सगळं कुठे होते, सामाजिक लेखांकनामध्ये. मग या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न काय आहेत आणि त्या राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. म्हणून याला स्थूल अर्थशास्त्रालाच उत्पन्न सिद्धांत देखील म्हटले जाते. त्यानंतर आता आपण पाहूया, या ठिकाणी बघा स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण मागणी आणि एकूण पुरवठा, हा मागणीचा वक्र आहे, हा पुरवठ्याचा वक्र आहे. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण मागणी एकूण पुरवठ्याचा अभ्यास केला जातो आणि त्यातून किती उत्पन्न निघत आहेत, मग त्या उत्पन्नामध्ये चढ उतार किती आहेत, उत्पन्न कमी होते, जास्त होते, किंवा मग व्यापार चक्र
अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आहे का मंदी आहे, त्याची कारणे काय आहेत, त्यांच्यामध्ये काय बदल झालेले आहेत, अशा सर्व घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. उत्पन्न सिद्धांत, स्थूल अर्थशास्त्र, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्यांचे विविध घटक, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढउतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते. सामाजिक लेखा म्हणजे काय? या ठिकाणी बघा, संघटनांच्या कृतीचा सामाजिक आणि पर्यावरणीय परिणाम भागधारकांना मोजणे, परीक्षण करणे आणि अहवाल देण्याची प्रक्रिया आहे. मी मुद्दाम पाठ्यपुस्तकातील माहिती या ठिकाणी पुन्हा वाचून दाखवते, जेणेकरून तुमचा या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने सराव होईल. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एखाद्या अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी किती आहे, एकूण पुरवठा किती आहे आणि त्याच्यावरून सर्व वस्तू आणि सेवा यांची किंमत पातळी कशी आहे, अशा सगळ्या घटकांचा त्या ठिकाणी समतोल साधला जातो. अशा सगळ्या अनेक घटकांचा एकमेकांशी काय संबंध आहेत, त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर काय होतो, या सर्व घटकांचा अभ्यास या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. उदाहरणार्थ जसे या ठिकाणी संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना उदाहरणार्थ एकूण मागणी, सर्व लोकांची वस्तू आणि सेवेला असणारी मागणी, सर्व लोकांची वस्तू आणि सेवेला असणारा पुरवठा आणि यांची मागणी जेवढी आहे त्याच्या तुलनेमध्ये पुरवठा किती आहेत आणि मागणी आणि पुरवठ्याचा यांचा परिणाम म्हणून वस्तू आणि सेवांची किंमत कशी निश्चित होते. म्हणजे एक घटकाचा दुसऱ्या घटकावर काय परिणाम होतो, एक घटकांचा दुसऱ्या घटकाशी काय संबंध आहेत, याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यांचा संबंध पाहिला जातो, त्यांच्यामध्ये समतोल साधला जातो आणि वस्तू आणि सेवांची त्या ठिकाणी किंमत निश्चिती केली जाते किंवा किंमत काय आहे ते पाहिले जाते. म्हणजे या सर्व घटकांमध्ये समतोल साधून त्यांना विश्लेषित, त्यांचं स्पष्टीकरण करण्याचं काम स्थूल अर्थशास्त्र करत असतं. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनांचा या ठिकाणी अभ्यास करत असते. मग त्या ठिकाणी एकूण मागणी, एकूण पुरवठा, किंमत यांच्या वर्तनाशी हे स्थूल अर्थशास्त्र निगडीत आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन. स्थूल अर्थशास्त्रातील स्पष्टीकरणामध्ये आर्थिक चले वापरली जातात. स्थूल अर्थशास्त्र काय आहे याचं स्पष्टीकरण देताना काही आर्थिक चले वापरतात. आता आर्थिक चले म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल. आर्थिक चले म्हणजेच आर्थिक संकल्पना, आर्थिक संज्ञा, आर्थिक परिभाषा. अर्थशास्त्रातील ज्या संज्ञा आहेत, संकल्पना आहेत, परिभाषा आहेत, त्यांना चले असे म्हटलेलं आहे. जसं उत्पन्न, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी, बचत, मागणी, पुरवठा, एकूण मागणी, एकूण पुरवठा, या सगळ्या काय आहेत, हे आर्थिक चले आहेत. मग यांचं एकमेकांशी काय संबंध आहेत हे स्थूल अर्थशास्त्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे. उदाहरणार्थ मग भारतीय अर्थव्यवस्था, त्यामध्ये रोजगार किती आहेत, बेरोजगारी किती आहेत. समजा बेरोजगारीचं प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी लोकांना उत्पन्न त्या ठिकाणी नसणार, त्यांच्या खिशामध्ये वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी पैसाच नसणार. मग जर त्या लोकांनी वस्तू आणि सेवांना मागणीच केली नाही तर जे उद्योजक आहेत तर ते उद्योजक काय करणार, नवीन वस्तू आणि सेवा उत्पादित करणार नाहीत. त्यांनी जर नवीन वस्तू आणि सेवा उत्पादित केल्या नाहीत त्याचा परिणाम काय होईल, जे त्या ठिकाणी रोजगार म्हणून, श्रमिक म्हणून त्या ठिकाणी कामाला लावणार होते, ते जे रोजगार पुरवणार होते ते होणार नाहीत. कारण की नवीन वस्तू आणि सेवाच उत्पादित केल्या जात नाहीत, म्हणून नवीन लोकांना काम नाही आहेत, त्यांना रोजगार दिला जाणार नाही. नवीन लोकांना रोजगार नसेल, बाजारामध्ये मंदी येणार, पुन्हा त्या ठिकाणी अर्थव्यवस्था ढासळणार, त्याचा परिणाम म्हणून लोकांचं उत्पन्न आणखी कमी होणार. मग हे चक्र चालत राहील तर मंदी येणार. आणि वस्तू आणि सेवा यांना जर मागणी निर्माण झाली तर आपोआप त्या ठिकाणी नवीन वस्तू सेवा निर्माण होतील. त्या नवीन वस्तूंना त्या ठिकाणी उत्पादित करण्यासाठी नवीन रोजगार उपलब्ध होईल. रोजगार उपलब्ध झाला, उत्पन्न लोकांच्या खिशामध्ये जाणार, ते चक्र चालू झालं तर तेजीकडे अर्थव्यवस्था वळणार. म्हणजे हे सगळे जे आर्थिक चले म्हणजे आर्थिक संकल्पना, उत्पन्न, रोजगार, गुंतवणूक, बचत, वस्तूंच्या किमती, मागणी, पुरवठा, या सगळ्या एकमेकांशी परस्पर संबंधित आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत.
यालाच या ठिकाणी परस्पर अवलंबन म्हटलेलं आहे. ते चौथं वैशिष्ट्य स्थूल अर्थशास्त्राचं सांगितलेलं आहे. पाठ्यपुस्तकात काय माहिती आहे बघा. स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले, उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांचे परस्पर अवलंबन लक्षात घेतले जाते. मग त्यांनी काही उदाहरण या ठिकाणी दिलेली आहेत. एकमेकांचा त्यांचा काय संबंध आहेत, एकमेकांवर कशा प्रकारे ते अवलंबून आहेत ते या ठिकाणी विचारात घेतले जाते. त्यानंतर पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आहे राशी पद्धत. जसं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा अभ्यास केला जात होता. एकूण अर्थव्यवस्थेमधील एका वैयक्तिक घटकाला बाजूला स्वतंत्र करून त्या वैयक्तिक घटकाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात होतो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये तसं केलं जात नाही. स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. मग सगळ्या लोकांची मागणी किती आहेत, सगळ्या लोकांचा कडून किंवा सर्व उद्योजकांकडून किती वस्तू आणि सेवा यांचा पुरवठा केला जात आहे, त्याच्यावरून वस्तूंची त्या ठिकाणी सर्वसाधारण किंमत पातळी काय आहेत, सर्व लोकांची बचत किती आहेत, गुंतवणूक काय आहेत, म्हणजे सर्व घटकांचा अभ्यास स्थूललक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये एका घटकाचा अभ्यास केला जातो. मग या सर्व घटकांचा अभ्यास करणे यालाच काय म्हणतात, राशी पद्धत. म्हणजे या ठिकाणी एका घटकाचा अभ्यास करायचा नाही. मग प्राध्यापक बोल्डिंग यांची आपण व्याख्या अभ्यासत आलेलो आहोत, 11वी मध्ये देखील पाहिलेले आहेत. ते काय म्हणतात, जंगल बघा या ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. जंगल हे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो. त्यामध्ये एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये त्यामध्ये पाहिली जात नाहीत. मग सगळ्या जंगलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अनेक झाडे असतात, त्या सगळ्यांचा या ठिकाणी समावेश असतो. मग तेच जे जंगल आहे ना ते असतं स्थूल अर्थशास्त्र. आणि ज्यावेळेस फक्त एका झाडाचा त्या ठिकाणी दुसऱ्या चित्रामध्ये बघा एका झाडाचा विचार केला जातो, त्या झाडाची गुणवैशिष्ट्ये काय आहे पाहिली जातात, ते कुठे होतं, ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होतं. आता हे जंगल आणि एक झाड यांची तुलना कोणाशी केलेली आहे, कोणासाठी हे उदाहरण घेतलेले आहे, तर हे जंगल म्हणजे एखाद्या देशाची पूर्ण अर्थव्यवस्था. बघा या ठिकाणी भारताचं चित्र आहे. ते पूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास कुठे केला जाणार, स्थूल अर्थशास्त्रामध्ये. आणि त्याच्यामधून पूर्ण लोकसंख्येतून एका व्यक्तीला बाजूला केलं आणि त्या व्यक्तीची मागणी, त्या व्यक्तीचा पुरवठा, त्या व्यक्तीची बचत, त्या व्यक्तीची गुंतवणूक याचा अभ्यास कुठे होणार, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होणार. या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा काय आहे, बोल्डिंग यांनी जंगल याचं त्या ठिकाणी उदाहरण घेतलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की राशी पद्धत म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. आला हा भाग लक्षात. बघा या ठिकाणी राशी पद्धत जो आता मी भाग सांगितलेला आहे तेच या ठिकाणी आहे की संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. जंगल म्हणजे झाडांचा समुच्चय आणि एका झाडाची गुणवैशिष्ट्ये सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासली जातील. हे उदाहरण घेतलेले त्यांनी. याचा अर्थ असा नाही आहे की जंगलाचा अभ्यास म्हणजे स्थूल अर्थशास्त्र असतो आणि एका झाडाचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म. त्या ठिकाणी तुम्ही नवीन व्याख्या तयार करू नका. आपल्याला तो भाग समजण्यासाठी बोल्डिंग यांनी एक उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे वृद्धीची प्रारूपे. प्रारूपे म्हणजे मॉडेल्स. त्या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये ज्या संकल्पना असतात, ज्या संज्ञा असतात, ज्या परिभाषा असतात त्या स्पष्ट करण्यासाठी अर्थतज्ञ मॉडेल्स तयार करतात आणि ती मॉडेल्सद्वारे त्या संकल्पना स्पष्ट केल्या जातात. त्याला त्या ठिकाणी प्रारूपे म्हणतात. मग या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रामध्ये वृद्धीची प्रारूपे आहेत. या ठिकाणी सप्लाय अँड डिमांड यांचा कर्व आहे तो मार्शल यांनी मांडलेला आहे आणि तो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तूची किंमत कशी निश्चित होते ते दाखवलेलं आहे. ते सूक्ष्म अर्थशास्त्राचं उदाहरण आहेत. परंतु वृद्धीची प्रारूपे हे बघा, हे आहे महालनोबिस यांचं. आपण 11वी मध्ये यांच्याबद्दल माहिती ऐकलेली की यांच्या वाढदिवसा दिवशी संख्याशास्त्र दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. महालनोबिस यांचं आपण त्या ठिकाणी पंचवार्षिक योजनामध्ये दुसरी जी पंचवार्षिक योजना आहे त्यामध्ये उद्योग संस्थांचा विकास करण्यासाठी औद्योगिकीकरणांच्या रचनेवर भर दिला गेला होता. मग ती जी रचना होती, जी रचना त्यांनी उद्योग संस्थेचा विकास करण्यासाठी जी रचना तयार केली होती त्याला काय म्हटलेलं आहे, महालनोबिस प्रारूप. प्रारूप म्हणजे मॉडेल. मग त्या ठिकाणी त्यांनी कसा त्या ठिकाणी वृद्धीचा मॉडेल त्या ठिकाणी मांडलेला आहे, तसं स्थूल अर्थशास्त्रामध्ये विविध घटकांचा सहभाग त्या ठिकाणी कसा अभ्यासला जातो की एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या अर्थव्यवस्थेची वृद्धी आणि त्या अर्थव्यवस्थेचा विकास
हा कसा साधला जातोय हे स्पष्ट करण्यासाठी प्रारूपे विकसित केली जातात. जसं उदाहरण दिलेलं आहे महालनोबिस यांचं वृद्धीचं प्रारूप, आणि जेणेकरून त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणे सोपे होईल. आलं. हे 7वं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. 6वं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर पाठ्यपुस्तकामध्ये काय माहिती आहे बघा. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी, आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. आर्थिक वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. म्हणजे अर्थशास्त्राची वृद्धी, त्या ठिकाणी वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र हे महत्त्वाचं ठरतं. एखाद्या देशाचा विकास कसा करायचा, एखाद्या देशाची वृद्धी कशी करायची याच्याविषयी जर प्रारूपे तयार केली तर ते प्रारूपे या ठिकाणी प्रारूपे विकसित करण्यासाठी, ती प्रारूपे बनविण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र महत्त्वाचं ठरतं. कारण की स्थूल अर्थशास्त्र आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या 2 आर्थिक चलांचा अभ्यास करत असते. ठीक आहे. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एका वस्तूची किंमत कशी निश्चित होते त्याचा अभ्यास केला जात नाही. स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण किंमत पातळी काढली जाते. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती वस्तू आणि सेवा निर्माण झालेल्या आहेत, त्या वस्तू आणि सेवा यांच्या ज्या किमती आहेत त्या किमतीची सरासरी म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी. म्हणजे आपोआप सरासरी काढल्यामुळे सर्व वस्तू आणि सेवांच्या किमतींचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. कारण की स्थूल अर्थशास्त्र समग्र घटकांचा अभ्यास करते, म्हणून ते एका वस्तूच्या किमतीचा अभ्यास करणार नाहीत, तर ते सर्वसाधारण किंमत पातळी काढते, जेणेकरून त्या ठिकाणी सर्व वस्तू आणि सेवांच्या किमतींचा अभ्यास केला जाईल. हे त्याचं 7वं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 8वं वैशिष्ट्य आहे धोरण अभिमुख. आर्थिक धोरण ठरविणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. कारण की या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न काढले जाते. मग ते राष्ट्रीय उत्पन्न जर त्या ठिकाणी एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे त्यानुसार त्या देशाचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात, त्या योजना राबविल्या जातात. की मग कोणत्या भागाकडे लक्ष केंद्रित करायचे आहे, देशाला आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकास प्राप्त करण्यासाठी आपल्याला कोणत्या योजना राबवाव्या लागतील, कोणती धोरणे आखावी लागतील, याची चर्चा किंवा याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून स्थूल अर्थशास्त्र ओळखले जाते. मग राष्ट्रीय उत्पन्न त्या ठिकाणी कसे काढायचे, राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप कशी करायची आहेत, त्या ठिकाणी आपल्या रुपयाचं त्या ठिकाणी डॉलरची विनिमय दर किती आहे तो त्या ठिकाणी निश्चित कसा केला जातो, रुपयाच्या त्या ठिकाणी दर्जा वाढवण्यासाठी काय केले पाहिजेत, भारतीय अर्थव्यवस्था जर ढासळत असेल तर त्याच्यावर उपाययोजना काय केले पाहिजेत, व्यापार चक्रातील तेजी मंदी काय आहे, मंदीचं कारण काय आहे, मंदीवर कोणते उपाय साधता येतील, मंदीच्या अवस्थेतून एखादी अर्थव्यवस्था बाहेर कशी काढायची, या सगळ्या आर्थिक समस्यांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याच्यावर उपाय आखण्यासाठी वेगवेगळी धोरणे आखली जातात आणि ती धोरणे राबविली जातात. लॉर्ड केन्स यांनी काय म्हटलेलं आहे की समग्रलक्षी अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहेत. लॉर्ड केन्स यांनी त्याची व्याख्या केलेली आहे की हे आर्थिक समस्या सोडविण्यासाठी धोरण आखत असते आणि त्याचाच अभ्यास या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. बघा या ठिकाणी आता मी त्या ठिकाणी लॉर्ड केन्स यांचंच मत त्या तुम्हाला ऐकवलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी एकूण 8 स्थूल अर्थशास्त्रांची वैशिष्ट्यांचा अभ्यास आज आपण पाहिलेला आहे. ही 8 वैशिष्ट्ये या ठिकाणी ज्याप्रमाणे पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत त्याप्रमाणेच तुम्ही अभ्यास करावा आणि त्याप्रमाणेच तुमच्या परीक्षेमध्ये लिहावा. आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तो समजला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा या ठिकाणी फरक सांगितलेला आहे. तो फरक यापूर्वी देखील आपण घेतलेला आहे. स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र घटकांचा अभ्यास होतो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास होतो. वैयक्तिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो म्हणून त्याला व्यक्तिनिष्ठ असे म्हटले जाते. स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र घटकांचा अभ्यास होतो म्हणून त्याला समाजनिष्ठ म्हटले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्र हे गृहीतांवर आधारित आहे, स्थूल अर्थशास्त्र हे गृहीतांवर आधारित नसते. या ठिकाणी माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सगळ्यांचे धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.